केंद्र सरकारनं जुन्या 29 कामगार कायद्यांऐवजी 4 नवीन कामगार संहिता लागू केल्या आहेत। या विरोधात आता विविध कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे। या नवीन कामगार संहिता म्हणजे स्वातंत्र्यानंतर कामगारांसाठी करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या सुधारणा असल्याचा दावा सरकारनं केलाय। त्यामुळे जुन्या आणि नवीन कामगार कायद्यातील फरक लक्षात घेणं गरजेचं आहे। नमस्कार, मी नीलम, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। आपल्या दैनंदिन जीवनातून कामगार वर्ग जर मायनस केला तर आपण अक्षरशः हतबल होऊ, नव्हे तर जग स्तब्ध होऊन जाईल। इतकं महत्व असलेला हा कामगार वर्ग सध्या आक्रोश का करतोय हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। या नव्या कायद्यांपूर्वी भारतात कामगारांशी संबंधित एकूण 29 कायदे अस्तित्वात होते। त्यांची पुनर्रचना करून आता फक्त 4 कामगार संहिता लागू करण्यात आल्या आहेत। नवे कामगार कायदे आणि सरकारची भूमिका। नव्या कामगार कायद्यांमागे सरकारचा युक्तिवाद केलाय तो असा की नवीन लेबर कोडद्वारे कामगारांना कामगार कायद्याचा लाभ मिळावा, ज्याची खातरजमा करण्यात आली। 2019च्या वेब कोडमुळे कामगारांना किमान मजुरीची खात्री मिळू शकेल। दर 5 वर्षांनी किमान मजुरीचं पुनरावलोकन केलं जाईल। याशिवाय अत्यंत महत्त्वाचे म्हणजे या नव्या 4 कामगार संहितांमुळे सर्व कामगारांना वेळेवर वेतन मिळण्याची गॅरंटी मिळणार आहे। तसेच महिला आणि पुरुषांना समान मोबदला मिळेल। कामगारांकडून आर्थिक स्वरूपात 1 कोटी रक्कम आकारून त्यांना ESIC हॉस्पिटल आणि डिसेंबरीमध्ये वैद्यकीय सुविधा मिळू शकतील। सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं असेल अशी सरकारची भूमिका आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून हे समजून घेऊया। नव्या आणि जुन्या कामगार कायद्यातील फरक। नवा कामगार कायदा नंबर 1, आता कोणत्याही कामगाराला 1 वर्ष काम केल्यानंतर ग्रॅज्युएटीचा लाभ मिळेल। आधी 5 वर्ष नोकरी पूर्ण केल्यानंतर ग्रॅज्युएटीचा फायदा मिळत होता। नंबर 2, आता ती देणं आवश्यक असेल। यामुळे पारदर्शकता वाढेल आणि कामगारांना नोकरीची सुरक्षा मिळेल। आधी कामगारांना नोकरीच्या संबंधित कागदपत्र दिली जात नव्हती। नंबर 3, लेबर कोडमुळे आता सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढेल। आता सर्व कामगारांना PF, ESIC, विमा आणि इतर सुरक्षा मिळतील। आधी कामगारांना मर्यादित स्वरूपाची सामाजिक सुरक्षा मिळायची। नंबर 4, 2019च्या कोड ऑफ वेबमुळे सर्व कामगारांना किमान मजुरी मिळेल। जुन्या कायद्याअंतर्गत काही कामगारांना किमान वेतन मिळत असे। नंबर 5, आता 40 वर्षापेक्षा अधिक वयाच्या सर्व कामगारांची वार्षिक वैद्यकीय तपासणी होईल। आधी 40 वर्षापेक्षा अधिक वयाच्या सर्व कामगारांची अशी वार्षिक वैद्यकीय तपासणी होत नव्हती। नंबर 6, आता सर्वच आस्थापनांवर वेळेवर वेतन द्यावं लागेल, ते आधी मिळत नव्हतं। नंबर 7, महिलांना रात्रीच्या वेळेत सर्व प्रकारचं काम करता येईल। अर्थात नवीन कोडनुसार त्यासाठी महिलांची सहमती घ्यावी लागेल, हे आधी शक्य नव्हतं। नंबर 8, महिलांना आता समान कामासाठी समान वेतन द्यावं लागेल, हे आधी मिळत नव्हतं। नंबर 9, नवीन कोड अंतर्गत पहिल्यांदा गिग वर्कर्स, कालावधीसाठी कंत्राटी काम करणारे, प्लॅटफॉर्म वर्कर्स आणि ॲग्रिगेटर्सची व्याख्या करण्यात आली आहे, हे आधी नव्हतं। केंद्र सरकारच्या नव्या लेबर कोडचा विरोध का होतोय ते समजून घेऊया। मुख्य विरोधी पक्ष असलेला काँग्रेस आणि त्यांच्याशी संबंधित इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस या कामगार संघटनेचा आरोप आहे की नवीन लेबर कोड अंतर्गत कामगार संप करू शकत नाहीत। अगदी त्यांना नोकरीवरून काढून टाकलं, पगारात कपात केली तरी देखील इंटक संघटनेचे सरचिटणीस संजय सिंह म्हणतात की या लेबर कोडमध्ये जे फायदे सांगितले जात आहेत ते तेव्हाच मिळतील जेव्हा व्यक्ती नोकरीमध्ये असेल। आता नोकरीमध्ये निवृत्तीचं वय नसेल, फक्त फिक्स टर्म असेल। म्हणजे ज्या प्रकारे सैन्यात 4 वर्षाची नोकरी केली आहे तशीच परिस्थिती कामगारांच्या बाबतीत करण्यात आली आहे। मालकाची जेव्हा इच्छा असेल तेव्हा तो कामगारांना काढून टाकेल आणि कमी वेतनावर दुसऱ्या कामगाराला ठेवू शकेल। तर काही कामगार संघटनांचा आरोप आहे की कंत्राटदार हे कामगारांचं शोषण करतात। नवीन कायद्यांमुळे कंत्राटदारांना आणखी मोकळीक मिळेल। त्यांचा दावा आहे की आता कोळशाच्या खाणीसारख्या ठिकाणी देखील रात्रभर महिलांकडून मजुरी करून घेण्यात येईल, त्याला कोणीही विरोध करू शकणार नाही। सरकारच्या आकडेवारीनुसार भारतात संघटित आणि असंघटित क्षेत्रात एकूण 50 कोटीपेक्षा अधिक कामगार काम करतात। त्यापैकी अंदाजे 90% कामगार हे असंघटित क्षेत्रात काम करतात। हे नवीन 4 लेबर कोड या सर्व कामगारांवरही लागू होतील।
बहुतांश कामगार संघटनांचा आरोप आहे की नवीन लेबर कोडमध्ये कामगारांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होणार. भारतीय कामगारांच्या संघर्षातून कामगार हिताचे 44 कायदे बनवण्यात आले होते. त्यात कामगारांचे निश्चित तास, कामगार संघटनेची निर्मिती, कामगारांच्या हितासाठी सामूहिक वाटाघाटी करण्याची क्षमता अशा गोष्टींचा समावेश होता. मात्र नवीन लेबर कोडमुळे हे सर्व संपल्याची खंत हिंद मजूर सेनेचे सरचिटणीस हरिभजन सिंह सिंधू यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने नवीन लेबर कोडमध्ये 15 जुने कायदे संपुष्टात आणले आहेत. उर्वरित 29 कायद्यांना एकत्र करून त्यातील कामगारांच्या हितासाठी तरतुदींना हटवून त्या मालकांच्या हितासाठी करण्यात आल्या आहेत. आता जर कामगारांनी संप करताना अटींचं उल्लंघन केलं तर ते बेकायदेशीर ठरू शकतं आणि कामगार संघटनांची मान्यता संपुष्टात येईल. त्यात तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही गोष्टींची शिक्षा होऊ शकते. इतकंच काय, ज्या सेवा अत्यावश्यक नाहीत त्यांच्यासाठी संबंधित कामगारांना देखील संप करण्यासाठी 60 दिवसाची नोटीस द्यावी लागेल. अशी तरतूद या नवीन लेबर कोडमध्ये असल्याचा आरोप सिंधू सिंह यांनी केलाय. भारताच्या कानाकोपऱ्यातील अनेक कामगार संघटनांना वाटतं की नवीन लेबर कोड कामगारांऐवजी मालकांच्या हिताचे आहे. या लेबर कोडमुळे नोकरीची गॅरंटी संपुष्टात येईल. मालकांसाठी कारखाना बंद करणं सोपं होईल. यात कामगार संघटना स्थापन करण्याचा मार्ग कठोर करण्यात आला. हे आंतरराष्ट्रीय कामगार कायद्यांच्या विरुद्ध आहे. कामगार संघटनांचा असाही आरोप आहे की नवीन लेबर कोड अंतर्गत मालक हा कामगारांकडून 8 तासांऐवजी 10 ते 12 तास काम करवून घेऊ शकतो. इंटेकचे सरचिटणीस संजय सिंह म्हणतात की कोड आणि कायद्यांमध्ये फरक असतो. कायद्यांमध्ये शिक्षेची तरतूद असते तर कोडमध्ये आस्थापनेच्या मालकावरील दंड आकारण्याची तरतूद ठेवण्यात आली आहे. मालकांकडे प्रचंड पैसे असतात त्यामुळे ते दंडाला घाबरत नाहीत. लेबर कोडमुळे मालकांना उघडपणे उल्लंघन करण्याची सूट मिळणार नाही. तर फॅक्टरी ऍक्ट मध्ये दंडाबरोबरच शिक्षेचीही तरतूद होती. 2014 मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर 2015 मध्ये शेवटची कामगार परिषद झाली होती. आधी अशी कामगार परिषद दरवर्षी व्हायची. मात्र 2015 मध्ये विरोधकांचे आवाज उठू लागताच ही परिषद बंद करण्यात आली. कामगार संघटनांचा आरोप आहे की नवीन कोड अंतर्गत मालक 8 तासांऐवजी 10 ते 12 तास काम करवून घेऊ शकतात. हिंद मजदूर सभेचे सरचिटणीस हरिभजन सिंह सिंधू यांच्या मते सध्या कायद्यानुसार कोणत्याही फॅक्टरीमध्ये 100हून अधिक कर्मचारी काम करत असतील तर त्यासाठी सरकारच्या परवानगीची आवश्यकता होती. मात्र नवीन कोडमध्ये ही संख्या 300 करण्यात आली आहे. म्हणजे 300 पेक्षा अधिक कामगार असतील तर फॅक्टरी बंद करण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक नसेल. जुन्या कायद्यांमुळे आजही देशात अनेक फॅक्टरी भलेही सुरू नसतील मात्र बंद करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी मॅक्स महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका.